नमस्कार मंडळी, आज आम्ही तुमच्या समोर एक हास्य नाटिका सादर करीत आहोत. नाटिकेचे नाव आहे डॉक्टर असलेले डॉक्टर पण डॉक्टर नसलेले डॉक्टर. चला तर बघूया एक हास्य नाटिका. जा भाई मेरा है अभी. नाही ना मी आजच्या काय बबनराव, काय झालं यांना? हॅलो डॉक्टर याचे पोट काल रात्रीपासून खूप दुखतं. कुठं दुखतंय? हिता दुखतंय का हिता दुखतंय? तुमचा बीपी चेक करू आपण. बस हटा बस. तुमचा बीपी तर नॉर्मल आहे. श्वास घ्या मोठा. अजून मोठा घ्या. अजून. अहो बस करा ना, आता काय फुटून ते माझं पोट. अहो बरोबर आहे तुमचा, पण तुम्ही मागच्या वेळेस पण आले होते, त्यावेळेस तुम्हाला काय सांगितले होते? खेळा हा सांगितलं होतं. मग खेळता का तुम्ही? हो, कोणते? क्रिकेट खेळता, फुटबॉल खेळतो, टेबल टेनिस पण खेळतो. अरे वा, किती वेळ? मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत. काय? तुम्ही आता घरी जा, मोबाईल चार्जला लावा, तुमचा पोट आपोआप बरं होईल. माझा पोट बरं होईल ना डॉक्टर? हो नक्की बरं होईल. आता मी जातो. हो. डॉक्टर माझा डोका खूप दुखतंय. आई ग. तुम्ही काय गोळ्या वगैरे घेतले होते का? हो, कोणते? मी क्रोसिन, पॅरासिटामॉल अजून पण घेतले, पण तरी दुखतायत. काय करू मी? तुम्ही एक काम करा, सिटी स्कॅन करा. अरे बापरे, माझ्या एक तशा त्रासासाठी तुम्ही सारी सिटीच्या स्कॅन करणार? अरे वाह, किती छान. अहो कशाला डोकं खाऊ राहिलं तुम्ही? 2 नंबरच्या रूमामध्ये जा, तिथे सिटी स्कॅन करा आणि रिपोर्ट आणून दाखवा. हो, आता मी जातो आणि लगेच सिटी स्कॅन काढून येतो. डॉक्टर हे बघा, तुम्ही एक्सरे काढायला लावला होता ना, तुम्ही काढून आणल्या. बघू. अरे अयो. काय झालं डॉक्टर? अरे बापरे, तुला नेमका तोच रोग झालाय. मी मेडिकलला असताना तो चॅप्टर ऑप्शनला टाकला होता. आता मी काय करू? तू एक काम कर, तू उद्या ये, उद्या बघू आपण. बरं मी उद्या येईल. हो. डॉक्टर माझी ड्युटी संपली, ते दुसरे डॉक्टर येईन, ते बघीन तुम्हाला. हा काय झालं तुम्हाला? डॉक्टर साहेब, हल्ली काय माझ्या लक्षात येणार बघा. माझी स्मरणशक्ती आता भ्रष्ट झाली. काय करण्यात झाला? मला काहीतरी इलाज सांगा. तुम्ही एक काम करा, रोज 5 बदाम खात जा, त्याने तुमची स्मरणशक्ती तर खूप वाढेल. त्याचे 2 फायदे आहेत. पहिला फायदा, तुमची स्मरणशक्ती खूप वाढेल, आणि दुसरा फायदा काय येतं बरं? दुसरा फायदा मलाच आठवते नाही. अरे काय डॉक्टर, तुम्हालाच आठवत येत नाही? मी जातो मग. जावा, सगळे वेळेत भेटले मला तर. नेक्स्ट. डॉक्टर थांबा, बसा. हा, काय झालं? मला विचित्र आजार झाले. काय झालं सांगा बरं. जेवणानंतर भूकच लागत नाही, सकाळी उठल्यावर झोपत लागत नाही. आणि डॉक्टर, तुम्हाला काय सांगू, मी काम केल्यावर मला लई थकल्यासारखं होतं. काय करू मी? तुम्ही एक काम करा, रोज रात्री उन्हात बसा. मला बरं वाटेल का मग डॉक्टर? हो नक्की बरं वाटेल. बरं आजपासून मी रोज रात्री उन्हात बसन. हो बसा. सगळे वेळेत भेटले मला पण.
मी पण जातो आता, माझी पण ड्युटी संपली. ताकी जाएगा फिर मैं. दादा दादा तुला बरं वाटतं ना? मी मी पाणी ती बॉटल देऊन येतो. हो चालेल. अरे हा काय प्रताप? प्रताप नाही, मग पृथ्वी प्रताप असं नाव आहे. अरे ते 2 नंबरचं आहे ना, ते मस्त घेता येतात मला, पण ते मला आई. पहिलाच जमत नाही. तुम्ही नक्की डॉक्टर आहे ना? हा स्टेथोस्कोप का कोणाला पण भेटतो का? हो, कुठं? मेडिकल मध्ये गेला की भेटतो. अहो मी मजाक करू राहिलो ना. मी नव्हतो, मी सिरियस सांगत होतो. बरोबर. आता तुमची आई. तब्येत कशी बो? अहो माशासारखं तडफडतोय ना मी, दिसतोय ना, कळतोय ना किती त्रास होतोय मला. आई आई. आता मी तुम्हाला एक इंजेक्शन देते, तर तुम्हाला लगेच बरं वाटेल. हो. आई. आई आई. अरे काय झाला? अरे टोचलं आणि चोडला ना जोरात. गाठ होऊन म्हणून सोडतोय. अच्छा पण दुखत नाही आहे. नाही, नाव यू आर इन गॉड्स आहे. म्हणजे? अरे टेगलाईन आहे आमच्या हॉस्पिटलची. अच्छा. डोळे बंद करा ना. हो. तुम्हाला पोस्टमार्टमला घेऊन जावं. अरे अरे तुम्ही अरे काय अरे, मला लागतं? अरे अरे. कोण आहे तुम्ही? अरे मारायला आहे का तो? मेलाच नाही ना अजून. मारतोय का अरे त्याला? मला कसलं इंजेक्शन दिलं? अरे आई. तुम्हाला फक्त अरे कोणच्या रूम मधले पेशंट मारेल आहे? अहो तिसरेला. अरे तिसरीला कशाला मारेल बे? नाही नाही ते 2 घंटात मारल. तू त्याचा टाइम बी फिक्स केला? मला अंदाज लवकर समजते ना. तू अंदाज नको लावू भाऊ, काय बी कर. अहो ना त्याला तर घेऊन जात होतो ना मी, तर लागोलाग याला बी घेऊन जात होतो मी, असा विचार होतो अरे माझा. मला कुठे घेऊन जातो? अरे अरे ते 5 नंबर वरची बॉडी पीएम ला घेणार आहे. लिफ्टनं, वरतं, खालतं, वरतं, खालतं असले 3-3 वेळा काही माझं घुटणं दुखतात ना. लिफ्ट न वरत खालत करेल तुझे घुटणे दुखतात. हो. तुझं डोकं दुकान असेल नीट पाय. नाही नाही माझं डोकं नाही दुखत. हो ऐका ना डॉक्टर. काय अरे हा कोण माणूस आहे? कुणाल? अरे नाव नको सांगू. मग अरे मुद्दा आहे का? किती भावडान माणूस आहे. मला लगोलग पोस्टमॉर्टमला घेऊन जातो. अरे कशाला डोकं खाऊ राहिला तुझा बरं आता तिथं. ते माधूला पाठव. हो पाठवतो मी. माधू, ए माधू, काय झालं? कुठे गेला होता? अव ते पेशंटचं नातेवाईक होतं ना, ते माझ्या माग त्रास लावत होतं. काय म्हणत होते ते? ते म्हणत होतं बावडी द्या, बावडी द्या. तू काय म्हणला? मी म्हणत 5 ते 10 टायमिंग आहे बॉडी देवाचा, आता बॉडी नाही देत आम्ही. बरं बरं. एक मिनिट. हो बावडी मध्ये डेड बॉडी का? हो. कुणी गेलाय काय ते? इथं आलेले सगळे अरे जातात. काय सांगतो आई? अरे कोण आहे यार? अरे तुझा बरं आता ते जादूला आई. पाठव. जादू. आलो आलो. ओ माझं पोट लई दुखतंय डॉक्टर. अहो तुमचं अपेंडिक्सचं ऑपरेशन आहे ना, एवढाच आहे. असं चमेलीचं फुल कसं जोडतं आपण कुडूक, तसं आहे ना, कुडूक करून तोडून फेकीन. ओ नक्की ना? नक्की. मग चालेल. आई विंडो घे ना, हे पण तुमचं ऑपरेशन ए, कर. श्श. अरे आई आई आ भिंडोकला माझ्या बॉडीला हात नाही लावायचे. नाही नाही लावायचं, लावत, नाही आई, लावत, नाही अहो. लावत. मला ट्राय करू द्या ना. माझे एक्सपिरियन्स लई मोठा आहे. और मी बावडी से पोस्टमार्टम असे खपाखप करून टाकते मी तर रिअल मध्ये बी पाहिले होते मी तर अंधाराची अवयव बी पाहिले होते मी. अरे काय सांगतोय तू? अरे तुझ्या आणि माझीच बुद्धी काय फरक आहे का नाही? काय फरक आहे का? नाही का मग? काय ओ ऐका ना डॉक्टर. काय? अरे वाटतंय मला वाटतंय कुठल्या तरी दारूची गुद्दार मी मागे पडलो आहे. हो तसं नाही, फॉर्म भर याचा. यांनी फॉर्मच भरला नाही का अजून? अरे फॉर्म भरण्याचं काम कोणाचं आहे? माय आहे. मग माझ्या बापारेन का? मग भरतो ना मी. लवकर भर. हो. ओ डॉक्टर आधी मला सांगा कसला फॉर्म आहे? अरे म्हणजे नातेवाईचे तोंडावर मारवलेला अरे बरं राहते ना. यार, का सांग- अरे 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 ती हॉस्पिटलची फॉर्मॅलिटीज राहतो. अच्छा. हो तुमचे 5 नातेवाईचे नाव सांगा. तुझा भर आता ते नंतर भर.
हो मग भरतो मी. दादू ए दादू काय डॉक्टर अरे तो ऑपरेशन थिएटर खाली आहे का बघ, आपल्याला ऑपरेशनची तयारी करायची आहे. अरे बापरे तिकडं तर एक बावडी ऑलरेडी बांधलेली आहे. आता काय करायचे मग? अरे ते मॉडेल बॉडी नाही आहे. पण त्याच्या नाकात सालांचे नाड्या होतं ना. बरं झालं मी तिथं गेलो. मी त्याच्या नाकातल्या सालांच्या नाड्या काढून फेकलो मी. मग तो माझ्यावर डोळे मोठे करून रागवत होतो, हातापाय हलवतो. नंतर तो माझ्याकडे पाहत बी नव्हतो आणि बोलत बी नव्हतो माझ्यासोबत. अरे ते ऑक्सिजनच्या नाड्या होते ते काढले तर ते मारीनच ना. नाही नाही मला नको मारू ना. माझा बॉम्ब कोण भरल? तुझा बॉम्ब मी मारीन पण तुला तर मारीन. आता लक्षात ठेव जा आता इथं. हो हो ओ मला कसलं इंजेक्शन दिला तुम्ही? अरे तुम्हाला झोप येण्यासाठी इंजेक्शन दिला आणि तुम्ही झोपताना कसं झोपा, जाग झोप म्हणजे कसं थोडा जागा आणि थोडा झोपा. ते जादू मादू जादू यांना सवय. का सवय? कोणी झोपला ना तर त्याला लगेच पोस्टमॉर्टमला घेऊन जाते. अरे आता तुम्ही थांबा, मी फक्त 2 मिनिटात ए अरे मी नाही झोपणार आहे डॉक्टर. ए डॉक्टर, ए मी नाही झोपणार आहे डॉक्टर. ए डॉक्टर, मला झोपायचं इंजेक्शन दिलं आणि मला सांगताय मी नाही झोपणार डॉक्टर. डॉक्टर असलेले डॉक्टर पण डॉक्टर नसलेले डॉक्टर. ए मी नाही झोपणार. ए डॉक्टर, ए मी नाही झोपणार डॉक्टर. ए जागते रहो डॉक्टर. दादा ओ दादा उतर ना. दादा दादा डोले तोला ना. ओ दादा दादा उतर ना. दत्तल ओ दत्तल दादा ओ दादा उतर ना. ओ दादा दादा दत्तल काय झालं? दत्तल तू तर दिले डॉक्टर घरी गेले. पता नाही काय झालं मला दादाला. अरे बापरे इथं तर एक बावडी बांधलेली आहे. बॉली म्हणजे डेड बॉडी. मी तेच बॉलीला हातलं होतं. माझा दादा दिले. गेले. अरे साहेब उठा. तुम्हाला काय झालं? काय झालं? डोळे खोला. काय झालं तुम्हाला? उठा. दादू माधू इकडे बघायला काय झालं? साहेब साहेब उठा ना साहेब उठा. थांबा 2 मिनिटं. जाऊ दे आयला पण पोस्टमॉर्टमला घेऊन जात होता. पकडा चला. बोल ना पोस्टमॉर्टम. सोला मध्ये होते. सोला. अरे बापरे इथं तर अजून एक बावडी बनलेली आहे. आम्हाला स्ट्रेचर आणावं लागल. स्ट्रेचर. रसिक श्रोते हो, आजच्या धक्काधक्कीच्या युगात माणसं हसणंच विसरून गेले आहेत. म्हणून त्यामुळे आपल्या सर्वांच्या पाठीमागे आजारपण लागलेला आहे. जीवनात कितीही दुःख असले तरी ते विसरून सतत हसत राहावे. त्यामुळे आपले आरोग्यही चांगले राहते. म्हणूनच तुम्हाला हसवण्याचा हा छोटा